सर्वांना नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षिक संघाच्या संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर आबाळे सर, संघटनेचे अन्य पदाधिकारी असणारे पवार सर, आगरकर सर आणि भुजबळ सर आणि सर्व प्राध्यापक बंधू भगिनींनो, आज आपल्यासमोर जो विषय मला मांडायचा आहे तो अतिशय विस्तृत आहे, परंतु वेळेच्या मर्यादेमध्ये आणि आपण सगळेच जण आपापल्या विषयाचे तज्ज्ञ, अनुभवी, अधिकारी असे व्यक्ती आहोत आणि त्या पद्धतीनं आपण विचार करून तो विषय करू शकतो. त्यामुळं काही सूत्ररूपानं आपल्यासमोर विषय मांडावा अशा पद्धतीनं मी आजचा विषय आपल्यासमोर मांडतो आहे. आपल्या महाराष्ट्रातील थोर कवी वसंत बापट यांची अतिशय एक चांगली कविता आपल्यापैकी अनेक जणांनी ती ऐकली असेल. त्या कवितेमध्ये वसंत बापट असं म्हणतात की शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट, मेघ वितळले गगन निवळले क्षितिजावरती नवरंग उसळले, शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट. हे वर्णन कशाचं होतं? तर हे वर्णन 15 ऑगस्ट 1947 या दिवसाचं होतं. दीर्घकाळच्या संघर्षानंतर आपल्या प्राचीन अशा भारतभूमीनं पुन्हा एकदा आपलं स्वातंत्र्य मिळवलं होतं आणि एकूण जगाच्या पटलावरती स्वतःचं स्थान ग्रहण करण्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण झालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती ही कविवर्य वसंत बापटांची कविता आहे. परंतु ज्या वेळेला ही कविवर्य वसंत बापटांची कविता आपण ऐकतो त्यावेळेला थोडासा इतिहासाचा मागोवा जर आपण घेतला तर आपल्या लक्षात असं येतं की भारतभूमीवरती अनेक आक्रमणं झाली. म्हणजे ज्याला ऐतिहासिक काळ म्हटलं जातो तो साधारणपणे 2.25 ते 2.5 वर्ष मागं जातो. त्याच्या पूर्वीचा प्रागैतिहासिक काळ, त्याच्यापूर्वीचा प्राचीन काळ वगैरे वगैरे ही सगळी शब्दावली आपल्या सगळ्यांना परिचित आहे. परंतु ऐतिहासिक काळामध्ये गेल्या जवळपास 2-2.25 वर्षापासून या भूमीवरती अनेक वेळेला आक्रमणं झाली आणि प्रश्न असा पडतो की जगाच्या पाठीवर दुसरा कोणता असा देश असेल की ज्याच्यावरती वारंवार दीर्घकाळ इतकी आक्रमणं झाली. दुसरा प्रश्न असा पडतो की का बरं भारतावरतीच एवढी आक्रमणं झाली आणि का बरं भारत आज देखील आपलं स्वत्व आणि सत्व टिकून उभा आहे. हे लक्षात घेण्यासाठी आपण एक मुद्दा लक्षात घेऊया. अँगस मॅडिसन नावाचा एक अर्थशास्त्रज्ञ आहे. त्यांनी एक जगाचा एकूण अर्थशास्त्र या विषयाचा इतिहास त्यांनी मांडलेला आहे, अध्ययन केलेलं आहे आणि त्या अध्ययनाच्या आधारावरती त्यांनी असं सांगितलं की इसवी सनाच्या पहिल्या वर्षामध्ये, आज आपण 2022 बोलतो आहे, इसवी सनाच्या पहिल्या वर्षामध्ये एकूण जगाच्या संपत्तीपैकी भारताचा जो वाटा होता तो जवळपास 33% वाटा होता. म्हणजे भारत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला उरलेलं सगळं जग अशा पद्धतीचं होतं. आपल्यापैकी ज्यांचा इतिहासाचा अभ्यासाचा विषय असेल त्यांना रोमन साम्राज्य ही संकल्पना माहिती असेल, परंतु रोमन साम्राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या देखील खूप मोठा संपत्तीचा वाटा हा भारताकडे होता आणि त्यामुळं भारतावरती आक्रमणं झाली ती संपत्ती लुटण्याच्या हेतूनं झाली. हा एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरा भाग असा आहे की साम्राज्याची आकांक्षा. इतिहासामध्ये एक विशेषण नाव लावून आपण नाव घेतो ते अलेक्झांडर दी ग्रेट असं म्हटलं जातं आणि असं चुकून वर्णन केलं जातं की त्यांनी सगळं जग जिंकलं. आता हे वर्णन करणाऱ्यांच्या हिशोबानं जेवढं जग होतं तेवढं जग त्यांनी जिंकलं होतं असं आपण मान्य करू शकतो. कारण जर एकूण जगाचा भूगोल बघितला तर युरोपापासून सुरू होऊन मध्य आशिया आणि भारताच्या अगदी सीमेरेषेपर्यंत म्हणजे सिंध प्रांतापर्यंत अलेक्झांडर पोचलेला होता. त्याच्या मागं होती की साम्राज्याची आकांक्षा, मी सम्राट व्हावं, मी चक्रवर्ती व्हावं. त्यामुळे एक दुसरी आकांक्षा त्याच्या मागं होती. या सर्व आक्रमणांचा हा हेतू होता. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा हेतू होता तो म्हणजे की त्यांच्या भूमीमध्ये जो धर्म जन्माला आला तो धर्म सर्वात श्रेष्ठ आहे, तोच एकमेव मार्ग आहे, अशीच एक मनाशी कल्पना बाळगून त्या धर्मविस्ताराच्या आकांक्षेने देखील ही सगळी आक्रमणं झाली. आणि ही वारंवार आक्रमणं ज्यावेळेला भारताच्या भूमीवरती येत होती त्यावेळेला त्याचा प्रतिकार देखील भारतीयांनी त्या त्या काळात त्या त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा सर्व आक्रमणांना तोंड देऊन 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. आपण आज ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत
त्या विषयाचं नाव आहे स्वराज्य 75. म्हणजे भारताला स्वतंत्र होऊन आता 75 वर्ष पूर्ण होतात या वर्षीच्या 15 ऑगस्टला. त्यामुळे थोडं पार्श्वभूमी बघायची झाली तर ज्या वेळेला देशावरती या प्रकारची आक्रमणं होत होती त्यावेळेला आक्रमणकर्ते जे होते त्यांच्या आक्रमणकर्त्यांच्या एकूण प्रकृतीमध्ये देखील थोडा फरक होता असं आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात शेवटचं जे आक्रमण भारतावरती झालं ते इंग्रजांचं होतं. एका अर्थानं ते युरोपियनांचं होतं, कारण इंग्रजांच्या ताब्यात आपल्या देशातला बराचसा मोठा भूभाग होता. हा एक भाग काही ठिकाणी पोर्तुगीजांचं राज्य होतं, काही ठिकाणी फ्रेंचांचं राज्य होतं आणि ज्यांना वसाहतवादी देश म्हटलं गेलं त्या वसाहतवादी देशांच्यामध्ये आणखीन एका देशाची गणना केली जाते आणि तो देश आहे स्पेन. तर या सगळ्यांची भूमिका जर आपण विचारात घेतली तर कविता जरा नंतरची आहे. नंतरची म्हणजे ती 1897ची आहे. आणि 1897मध्ये रुडियार्ड किपलिंग नावाचा एक कवी आहे. त्यांनी एक कविता लिहिली आणि ती कविता कशाबद्दल लिहिली तर त्याचा कारण असं होतं की 22 जून 1897ला राणी व्हिक्टोरिया जी होती इंग्लंडची तिच्या राज्यारोहणाचा एक मोठा समारंभ होता आणि त्या समारंभाच्या अनुरोधानं ही कविता लिहिलेली होती. आता ही कविता ज्या वेळेला मी आपल्यासमोर सांगतोय त्यावेळेला अजून एका वेगळ्या प्रसंगाची अर्थातच आपण सर्वजण पुण्यामध्ये आता राहत असल्यामुळे आपल्याला आठवण होते ती 22 जून 1897 म्हणजेच चापेकर बंधूंनी जुलमी असणाऱ्या रँड या अधिकाऱ्याचा वध केला. काही दिवसांपूर्वीच याच महाविद्यालयाच्या मैदानावरती अतिशय भव्य असा कार्यक्रम झाला आणि स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ या महानाट्याद्वारे त्यांना अभिवादन देखील करण्यात आलं. परंतु संकेत कुलकर्णी नावाचे एक अभ्यासक आहेत, सध्या लंडनला असतात. त्यांची एक फेसबुक पोस्ट माझ्या वाचनात आली. त्यांनी 22 जूनला उद्देशून ही 5 वर्षापूर्वी फेसबुक पोस्ट लिहिली. 22 जून 1897ला त्या रँडचा वध झाला. रँड या ठिकाणी ब्रिटिशांचा अधिकारी होता आणि कर्तव्यावरती असताना त्याची हत्या झाली म्हणून त्याच्या पत्नीला 250 पाऊंड अशा प्रकारचं निवृत्ती वेतन त्याला मिळत होतं. त्यांच्या मुलाबाळांना देखील मिळत होतं. परंतु ज्या दामोदर चापेकरांनी या रँडचा वध केला त्यांच्या पत्नी तिथून जवळपास 60 वर्ष हयात होत्या. 1956ला त्यांचं देहावसान झालं. स्वातंत्र्य मिळून 6-7 वर्ष झाली. परंतु दुर्दैवानं आमच्या सरकारनं त्यांची दखल घेतली नाही. निवृत्ती वेतन तर सोडाच, पण साधा ताम्रपट देखील त्यांना सरकारच्या वतीनं देण्यात आला नाही. हा जो विरोधाभास आहे तो विरोधाभास मनाला अतिशय खिन्न करून जातो. तर मी सांगत असं होतं की रुडियार्ड किपलिंगची जी कविता आहे तर त्या कवितेची जी ओळ आहे, कवितेचं जे ध्रुवपद आहे तर ते ध्रुवपद असं सांगतं की टेक अप द व्हाईट मॅन्स बर्डन. त्यांनी ही आपल्या अर्थातच ज्यांना गोरे समजले जातं अशा देशबांधवांना किंवा स्वकीयांना उद्देशून त्यांनी ती कविता लिहिली. आणि त्या कवितेमध्ये ते भूमिका स्पष्ट करतात. ते म्हणतात की कशासाठी करायचं तर ज्यांना आपण जिंकलेलं आहे ते अर्धे लोक सैतानी आहेत आणि अर्धे लोक हे बालिश आहेत. म्हणजे जगामध्ये शहाणपणाचा, संस्कृतीचा, ज्ञानाचा, तत्त्वज्ञानाचा, धर्माचा मक्ता कुणाकडे आहे तर तो आमच्याकडे आहे. आणि त्या कवितेमध्ये अशा विरोधाभास दाखवणाऱ्या अनेक ओळी आहेत. आपण नंतर सवडीनं ती जरूर वाचावी. त्या कवितेमध्ये आणखीन एक ओळ येते, पहिल्याच कडव्यामध्ये ओळ येते, तर तुमचं काम काय तर तुमचं काम असं आहे की ज्यांना तुम्ही कैदेत टाकलेलं आहे त्यांची तुम्ही सेवा करायची. किती विरोधाभास दाखवणारी वेळ आहे की जर सेवा करायची तर कैदेत टाकण्याची आवश्यकता काय. परंतु या भूमिकेतून सर्व पाश्चिमात्य राष्ट्रांनी जगाचा नेहमीच विचार केलेला आहे. आज देखील फार मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये बदल झालेला आहे असं मला तरी म्हणता येत नाही. आपण विचार करू शकता जरूर. त्यामुळं या आक्रमणकर्त्यांचा जो एक स्वभाव होता तो स्वभाव या पद्धतीचा होता की आम्ही श्रेष्ठ आहोत तुमच्यापेक्षा, आमच्या सर्वच गोष्टी श्रेष्ठ आहेत आणि त्यामुळे आम्हाला हा अधिकारच आहे की आम्ही तुमच्यावरती राज्य करायचं, आम्ही तुम्हाला गुलाम करायचं, आमचा अधिकारच आहे. त्यामुळे गुलाम झाल्याबद्दल तुम्ही तक्रार कसली करता, गुलाम झाल्याबद्दल तर तुम्ही आनंदोत्सव साजरा केला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी केली. दुसरा एक महत्त्वाचा भाग इंग्रजी शासनानं विशेषतः केला आणि तो भाग असा आहे की ज्याला बुद्धिभेद असं म्हटलं जातं. तो जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मग त्याच्यासाठी चुकीचे सिद्धांत मांडले, चुकीचे अर्थ लावले गेले, चुकीच्या सर्व गोष्टींची मांडणी करण्यात आली. ही चुकीच्या सर्व गोष्टींची मांडणी कशा पद्धतीनं करण्यात आली तर
त्याचा उल्लेख गोव्यामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलं त्यांचं एक वाक्य मला काही दिवसापूर्वी एका भाषणामध्ये ऐकायला मिळालं. हे जे गोव्यामधले स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचं नाव आहे त्रियास्ताव ब्रॅगेन्स कुनिया, असं त्यांचं नाव आहे. तर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स या नावाचं त्यांनी एक मोठा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. हे स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्याच्यामध्ये ते व्याख्या करतात व्हॉट इज डिनॅशनलायझेशन. डिनॅशनलायझेशन इज द प्रोसेस बाय विच द नेटिव्ज आर ट्रान्सफॉर्म इन टू फॉरेन पीपल इन देअर ओन लँड. माणसं या भूमीमध्येच राहतात, ते देश सोडून जात नाहीत, परंतु या देशामध्येच ते एखाद्या परकीय व्यक्तीसारखे वागतात. मग या देशाची परंपरा, इतिहास, भाषा, संस्कृती यांचा अभिमान त्यांच्यामध्ये तिळमात्र देखील उतरत नाही. आपल्याला ऐकायला हे कदाचित असं जरा तीव्र असं वाटत असेल, परंतु उदाहरणादाखल फक्त मी एक घडलेला प्रसंग सांगतो. आपल्या सगळ्यांना योगी अरविंदांचं नाव माहिती आहे. एक थोर क्रांतिकारक, थोर नेते आणि अर्थातच नंतर त्यांच्या आयुष्याची वाटचाली अध्यात्माच्या दिशेनं झाली आणि जगाला मार्गदर्शन देणारे एक आध्यात्मिक गुरु असे योगी अरविंद. या योगी अरविंदांचे जे वडील होते त्यांचं नाव डॉक्टर कृष्णधन. हे त्यावेळचे इंग्रजांच्या राज्यामध्ये हे सर्जन म्हणून काम करायचे, डॉक्टर होते. योगी अरविंद हे लहान असताना, साधारणपणे 5-6 वर्षाचे लहान असताना, यांनी योगी अरविंद आणि त्यांची सर्व भावंडं जी आहेत त्यांना इंग्लंडला पाठवलं. पैसा होता त्यामुळे पैशाचा प्रश्न नव्हता, सगळ्या व्यवस्था त्यांनी केल्या. आणि व्यवस्था करण्यामागे हेतू काय होता, तर हेतू असा होता की आपल्या मुलांवरती भारतीय भाषेचा, भारतीय संस्कृतीचा, बंगाली भाषेचा, बंगाली विचार परंपरांचा एक शब्द देखील या मुलांच्या कानावरती पडता कामा नये. म्हणून तिथले सगळे नोकर चाकर देखील हे ब्रिटिशच होते, इंग्रजीमध्येच बोलायचे. इंग्रजीमधलेच सगळे रीतिरिवाज, परंपरा ह्या सगळ्या या मुलांच्या अंगामध्ये भिनल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा सगळा प्रयत्न केला. म्हणजे हे कृष्णधन जे होते ते राहत कुठं होते, ते भारतातच होते, परंतु जो प्राचीन भारत आहे त्याच्याशी आपलं कुठल्याही प्रकारचं नातं नाही, अशा प्रकारचा ते विचार करत होते. आणि हीच ती व्याख्या मी मगाशी सांगितलं तसं त्रियास्ताव यांनी केलेली आहे, डिनॅशनलायझेशन. स्वराज्य 75 वर्ष पूर्ण करत असताना आपण सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन आपल्या स्वतःला आणि समाज म्हणून आपण सर्वांना एकत्रित प्रश्न विचारला पाहिजे की खरंच ही डिनॅशनलायझेशनची प्रक्रिया आज थांबलेली आहे का. प्रश्नाचं उत्तर आपण ज्याचं त्यांना आपापल्या पद्धतीनं शोधावं. परंतु या पद्धतीची प्रक्रिया या ठिकाणी इंग्रजांनी अतिशय जाणीवपूर्वक राबवली. पोर्तुगीज देखील त्याला अपवाद आहेत असं मानायचं कारण नाही, फ्रेंच देखील त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत असं मानण्याचं कारण नाही. परंतु अशा प्रकारची एक योजना या देशामध्ये त्यांनी ठराविक पद्धतीनं उभी केली, एक यंत्रणा उभी केली आणि त्या पद्धतीने या देशावरती त्यांनी राज्य केलं. आता या देशावरती इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, आपण हे वाक्य अनेक वेळेला ऐकलेलं आहे. परंतु इतिहासाचा संदर्भ काय, तर इतिहासाचा संदर्भ असा आहे की इंग्रजांनी पहिल्यांदा भारतात जिंकलं काय, तर इंग्रजांनी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा प्लासीची लढाई ज्याला म्हणलं जातं ती 1757 त्यांनी ती जिंकली. आणि बंगाल हा त्यावेळेचा फार मोठा एक प्रांत होता. बंगाल म्हणजे आजचा पश्चिम बंगाल पण आणि आजचा बांगलादेश पण आणि आसाम आणि ईशान्य भारताचा मोठा भाग, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता पहिल्यांदा स्थिर झाली, हे वर्ष होतं 1757. तिथून क्रमाक्रमाने त्यांची वाटचाल सुरू झाली आणि इंग्रजांनी सर्व भारत ताब्यात घेतला असं म्हणणं तसं इतिहासाला धरून फार योग्य नाही, कारण असा काही भूभाग होता जो अखेरपर्यंत रडला. परंतु काही ठळक टप्पे जर त्याच्यातले बघायचे झाले तर दिल्ली जे देशाची राजधानी आहे किंवा देशाचं केंद्र आहे ती ताब्यात याला 1803 उजाडलं. मराठा साम्राज्य किंवा पेशवाई ही भारताच्या जवळपास 3/4पेक्षा जास्त भूभागावरती राज्य करत होती. तिचा अस्त झाला 1818 परंतु त्याच्यानंतरसुद्धा जाट हे लढत होते 1828 आणि शीखांचा संघर्ष जो होता तो 1848 चालू होता. त्यामुळं ही 150 वर्ष ही साधारणपणे सरासरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु या सगळ्या इंग्रजी आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी म्हणून वेगवेगळे मार्ग आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी अवलंबले आणि ते ठळक 4 प्रकारचे मार्ग आहेत असं आपल्याला लक्षात येईल. कोणते ठळक 4 प्रकारचे मार्ग आहेत,
पहिला मार्ग तर आपल्याला माहिती आहे, कारण आपण ज्या शाळा महाविद्यालयांमध्ये इतिहास शिकलो किंवा शिकवतो त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1885मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली आणि सनदशीर मार्गाने अर्ज विनंत्या करून सत्याग्रह, असहकार इत्यादी आंदोलनं करून भारताला स्वातंत्र्य मिळवणारा हा एक सनदशीर मार्ग ज्याला म्हणता येतो अशा प्रकारचा पहिला मार्ग होता. मग अशी ज्या क्रांतीवीर दामोदर चापेकरांचं मी नाव घेतलं की इंग्रजांना जर लक्षात यायचं असेल तर नाईलाजानं अशी कोणती तरी तीव्र कठोर कृती करायला पाहिजे अशा हेतूनं क्रांतिकारकांनी हत्या केल्या, बॉम्बस्फोट केले, रेल्वेची लुटालूट केली वगैरे वगैरे. हा दुसरा मार्ग आहे. तिसरा मार्ग याच पुण्यामध्ये अतिशय एक वाद त्या काळामध्ये प्रसिद्ध झाला आणि दोन्ही ज्यांच्यामध्ये वाद होता त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वैयक्तिक कारणावरनं वाद नव्हता, तर तो शब्दशः तात्विकच वाद होता. तो तात्विक वाद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो म्हणजे लोकमान्य टिळक आणि सुधारक असणारे गोपाळ गणेश आगरकर, की पहिल्यांदा सामाजिक सुधारणा की पहिल्यांदा राजकीय स्वातंत्र्य. कुणाची भूमिका काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु सामाजिक सुधारणा या देशामध्ये झाल्याशिवाय या देश स्वातंत्र्य स्वतःला जे मिळवेल ते स्वातंत्र्य तो धारण करू शकणार नाही, तो स्वतंत्र राहू शकणार नाही. या एका अत्यंत प्रामाणिक भूमिकेतून या सर्व समाजिक सुधारक मंडळींनी काम केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. परंतु या सर्वांच्या मनात भारताच्या स्वातंत्र्याची निश्चितपणे आकांक्षा होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे हा झाला तिसरा मार्ग. चौथा मार्ग अजून एक आहे. मूळ भारताची प्रकृती काय आहे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वामी विवेकानंदांचं जे वाङ्मय आपण वाचतो त्या वाङ्मयामध्ये एका पुस्तकाचा मी जरूर उल्लेख करेन. आपण जरूर ते मूळ पुस्तक वाचावं असं मी आपल्या सगळ्यांना नम्रपणानं सुचवतो. ते मूळ पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचं नाव आहे कोलंबो टू अल्मोरा. आपण सगळेजण ऐकतो की स्वामी विवेकानंद त्या जागतिक धर्म परिषदेतून आले, भारताच्या भूमीवरती उतरले आणि त्या भारतमातेची धूळ उचलून त्यांनी ती कपाळाला लावली. हा प्रसंग कुठं घडला? हा प्रसंग कोलंबोमध्ये घडला, कारण त्यावेळेला श्रीलंका हा भारताचाच भाग आहे हे निश्चितपणे होतं. आणि स्वामी विवेकानंदांनी एक आपला आश्रम स्थापन केला. तो अल्मोडा नावाचं हिमालयामध्ये ठिकाण आहे. म्हणजे दक्षिणेच्या टोकापासून उत्तरेपर्यंत स्वामीजींची जी भाषणं झाली ती या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. आपण सगळेजण भाग्यवान असे आहोत. स्वामीजींचे जे शिष्य होते गुडविन, त्यांना स्वामीजी फेथफुल गुडविन असं म्हणायचे, त्या गुडविन हे स्टेनोग्राफर होते. त्यामुळे स्वामीजींनी जसं बोललं, जे बोललं तेच त्यांनी लिहून काढलेलं आहे. एका शब्दाचाही अंतराय नाही. अशी सर्व भाषणं या त्या पुस्तकामध्ये आहेत. ही सर्व भाषणं ऐकल्यानंतर आपल्याला निश्चितपणे लक्षात येतं, स्वामी विवेकानंद म्हणतात की संपूर्ण जगावरती विजय मिळवणं हेच आमचं ध्येय आहे. त्याच्यापेक्षा कमी काहीही चालणार नाही. परंतु हा विजय जो मिळवायचा आहे तो आध्यात्मिकतेच्या आधारावरती मिळवायचा आहे. भारतभूमीचं जर प्राणतत्व कोणतं असेल तर ते अध्यात्म आहे, तो धर्म आहे. दुर्दैवानं आपल्या देशामध्ये जाणीवपूर्वक धर्म आणि रिलिजन या शब्दांची गल्लत करण्यात आली आणि आज देखील करण्यात येते. परंतु स्वामीजी जो उल्लेख करतात तो सार्वकालिक धर्म आहे, शाश्वत धर्म आहे. जो काल देखील होता, जो आज देखील आहे आणि तो उद्या देखील आहे. हे धर्म हेच भारतभूमीचं शाश्वत स्वत्व आहे. त्यामुळं हे शाश्वत स्वत्व बळकट केलं पाहिजे आणि याच्यासाठी म्हणून या सर्व महापुरुषांनी प्रयत्न केले. मग ज्यांच्यामध्ये ठळकपणानं नाव घेतलं पाहिजे ते स्वामी विवेकानंदांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस. अतिशय विलक्षण असा संदेश त्यांनी दिला की मानव सेवा हीच ईश्वर सेवा. आणि मग आपण ज्या वेळेला रामकृष्ण परमहंस म्हणतो त्यावेळेला ती सगळी परंपरा आहे, आपण सगळेजण लक्षात घेऊयात. मग या परंपरेमध्ये रामकृष्ण परमहंस होते, स्वामी दयानंद सरस्वती होते. अशा प्रकारचे महापुरुष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये होते. ते भारताला स्वतःचं स्वत्व न हरवता जगायचं कसं आणि पुढच्या काळासाठी तयार कसं व्हायचं यासाठी शिकवत होते. त्यामुळे अशा 4 पद्धतीनं या विशेषतः कुटील आक्रमणाचा प्रतिकार आपल्या पूर्वजांनी केला. आणि हा प्रतिकार करत असताना अनेक महिलांनी आणि पुरुषांनी आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिलं. अनेकांनी मृत्यूला कवटाळलं. अनेकांच्या घरादाराची राख रांगोळी झाली. अनेकांना आयुष्यभर हाल अपेष्टा पोसाव्या लागल्या. आणि या हाल अपेष्टा पोसून देखील सर्वांचं ध्येय, सर्वांचा विचार एकच होता की आपली प्राणाहून प्रिय असणारी भारतभूमी स्वतंत्र झाली पाहिजे. परंतु स्वराज्याचा 75वं वर्ष आपण साजरं करत असताना आपण हा प्रश्न अंतर्मुख होऊन विचारला पाहिजे की या सगळ्यांची योग्य जाणीव आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे का? या सगळ्यांची पुरेशी माहिती आम्हाला समाज म्हणून आहे का? त्यांच्या बलिदानाची
त्यांच्या कष्टाची, त्यांच्या परिश्रमाची, त्यांच्या त्यागाची, त्यांच्या उदात्ततेची आम्ही नम्रपणानं आठवण ठेवतो का? कृतज्ञतापूर्वक आम्ही त्यांचं स्मरण करतो का? याचं उत्तर हे थोडंसं निराशा देणारं असं मला वाटतं. मग अशी मी एक प्रसंग सांगितला की दामोदर चापेकरांनी रँडचा खून का केला? तर स्वतःला काही त्यांना मिळवायचं नव्हतं, परंतु आपल्या देशबांधवांवरती जो अत्याचार करतो त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही म्हणूनच त्याला केवळ ठार मारलेलं होतं. वैयक्तिक कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कारण नव्हतं. परंतु दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर आमच्या सरकारला असं वाटलं नाही की त्यांचा यथोचित गौरव करावा. अनंत कान्हेऱ्यांचं नाव आपण कदाचित ऐकलं असेल की ज्यांनी नाशिकचे जे जिल्हाधिकारी होते त्यांचा वध केला. अनंत कान्हेऱ्यांचे भाऊ जे होते ते वारंवार भटकले, वर्षानुवर्ष भटकले, परंतु केवळ ते अनंत कान्हेऱ्यांचे बंधू आहेत म्हणून त्यांना कोणी नोकरी देखील दिली नाही. स्वातंत्र्यानंतर अर्थातच त्यांचं स्मरण करण्याचं काही औचित्यच नाही. एकूण दुर्दैवानं अशा प्रकारच्या व्यवस्था या सगळ्या पद्धतीमध्ये उभ्या केल्या गेल्या. एक जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये हेतू आहे असं म्हणायला निश्चित जागा आहे. आपण विचार करा, आपण आपल्या निष्कर्षावरती या. मी माझा निष्कर्ष माझ्या मनाशी पक्का केला आहे. आपण विचार करा की इतिहासाच्या पुस्तकामध्ये ठराविक पद्धतीनं वर्णनं केली गेली, ठराविक गोष्टी त्याच्यामध्ये अधोरेखित केल्या गेल्या, ठराविक गोष्टींवरती प्रकाश टाकण्यात आला, परंतु या सगळ्याचं समग्र आकलन आमच्या पुढच्या पिढीला होईल अशा प्रकारची व्यवस्था मात्र केली नाही. त्यामुळे या स्वराज्य 75च्या वर्षामध्ये आपण सगळ्यांनी असा विचार केला पाहिजे की असे जे उदात्त ध्येय घेऊन जगलेले आपले पूर्वज आहेत त्यांची योग्य आठवण आम्ही ठेवणार का? त्यांना योग्य पद्धतीने आम्ही प्रतिसाद देणार का? हे आपण ठेवलं पाहिजे. आणि मग इतिहासाच्या या सगळ्या कालखंडामध्ये असंख्य महिला आणि पुरुषांनी इतकं उत्तुंग कर्तृत्व केलेलं आहे की ज्यांची नावाची यादी संपता म्हणून संपणार नाही. परंतु उदाहरणादाखल आपल्याला 3-4 गटातलं आपल्याला बघता येईल. सुरुवातीला मी आपल्याला उदाहरण देतो ते वनवासी बांधवांचं. वनवासी हा शब्द आपण जाणीवपूर्वक वापरला पाहिजे, किंवा जनजातीय बांधवांचं. या जनजातीय बांधवांच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असतात की राजे उमाजी नाईक आपल्याला माहिती असतात, कारण अनेक ठिकाणी पुतळे उभे आहेत वगैरे कार्यक्रम होतात. आपण काही प्रमाणात समाज म्हणून त्यांचं स्मरण करतो. परंतु आपण आमच्या कुठल्याही नामवंत शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्याला जाऊन प्रश्न विचारावा, हुशार विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला जाऊन प्रश्न विचारावा की राघोजी भांगरे कोण होते तुम्हाला माहिती आहेत का? भागोजी नाईक कोण होते तुम्हाला माहिती आहेत का? अल्लुरी सीताराम राजू कोण होते तुम्हाला माहिती आहेत का? या प्रश्नाचं दुर्दैवानं उत्तर हे नाही असं येईल. कोण होते राघोजी भांगरे? राघोजी भांगरे आणि त्यांचे वडील जे रामोजी भांगरे होते ते मराठेशाहीतले म्हणजे पेशवाईतले वतनदार होते. नगर जिल्ह्यामध्ये अकोले नावाचा तालुका आहे, त्या ठिकाणी देवगाव नावाच्या गावी या राघोजी भांगऱ्यांचा जन्म झाला. आणि जसं 1818मध्ये पुण्याच्या शनिवारवाड्यावरती जरीपटका खाली येऊन ते युनियन जॅक वरती चढलं, तसं अनेक ठिकाणी सशस्त्र संघर्षाला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये रामोजी भांगरे होते. त्यांचे चिरंजीव म्हणजे राघोजी भांगरे. आणि बाळपणापासूनच त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्यात आलेलं होतं. अर्थातच शस्त्रांचं शिक्षण हे तर आवश्यक होतं, कारण वतनदार होते. त्या पद्धतीचं शिक्षण मिळालं, पण एकूण व्यावहारिक शिक्षण पण त्यांना देण्यात आलं. आणि जसा इंग्रजी राज्याचा फास आवळं लागला तसं त्यांनी सशस्त्र संघर्ष केला. इंग्रजांच्यावरती अचानक छापे टाकायचे, त्यांना गनिमी काव्यानं जेरीस आणायचं, ठिकठिकाणी मोठी सेना उभारून त्यांना आव्हान द्यायचं. अशा प्रकारचे सर्व प्रकार या राघोजी भांगरेंनी केले. इंग्रजांचं जे सैन्य होतं ते अनेक वर्ष त्यांच्या शोधामध्ये होतं, अनेक वर्ष त्यांच्या पाळतीमध्ये होतं, परंतु अनेक लढायांमध्ये मात त्यांनी केली. ते इंग्रजांच्या हाती सापडले नाहीत, परंतु अतिशय ते धर्मश्रद्धा असल्यामुळे पंढरपूरच्या यात्रेमध्ये मात्र त्यांच्यावरती पाळत ठेवून त्यांना पकडण्यात आलं. त्यांच्यावरती खटला चालवण्याचा, न्याय देण्याचा देखावा इंग्रजांनी उभा केला आणि त्यांना फासावरती लटकवलं. हे इतके धिप्पाड होते की इतिहासामध्ये नोंद आहे की त्यांना 2 वेळाला फाशी देणारा जो दोर होता तो 2 वेळाला तुटला. इतका धिप्पाड आणि कमावलेला देह होता. मग शेवटी त्याच्यासाठी विशेष यंत्रणा करण्यात आली आणि त्यांना फासावरती लटकवण्यात आलं. भागोजी नाईक हे नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर शिंगोटे नावाचं गाव आहे. अगदी समांतर जाणारी कथा या तिघांची, भागोजी नाईकांची सुद्धा देखील. त्यांनी देखील अशाच प्रकारचा सशस्त्र संघर्ष अनेक वर्ष केला आणि हा 1857च्या आधी केला. आपल्या देशामध्ये काय होतं? आपल्या देशामध्ये सुरुवात अशी होती की 1857चं बंड होतं. मग म्हणतात 1857चा उठाव होता.
आणि मग केव्हा तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा एक महान नेता त्याला योग्य अशी बिरुदावी देते की ते 1857चं स्वातंत्र्य समर होतं. त्याच्या आधी घडलेल्या या सगळ्या घटना आहेत. त्याच्या आधी या सगळ्या महान व्यक्तींनी आपल्या स्वातंत्र्यासाठी पराक्रम केलेला आहे. भागोजी नाईकांना शेवटी दुर्दैवानं शेवटच्या चकमकीमध्ये गोदावरी नदीच्या काठी त्यांना मृत्यू आला. अल्लुरी सीताराम राजू हे आंध्र प्रदेशामधले असेच क्रांतिकारी होते, जनजातीय क्रांतिकारी होते. त्यांना देखील अशाच पद्धतीच्या संघर्षामध्ये नंतर मृत्यू मिळाला. 1922च्या सुमाराची ही गोष्ट आहे. त्यामुळे जनजातीय समाजामध्ये हे केवळ तिघेच नाहीत, अशी अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत. बिरसा मुंडा गेल्या वर्षीपासून आपल्या केंद्र सरकारनं जनजाती गौरव दिवस साजरा करायला सुरुवात केली. त्या बिरसा मुंडांचं चरित्र आपण कदाचित त्या निमित्तानं ऐकलं आहे. अशी अनेक जणांची नावं घेता येतील. अशा प्रकारच्या जनजातीय संघर्षाची कथा आपल्याला माहिती असली पाहिजे. दुसरा एक आपल्या देशामधला अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे शेतकरी वर्गाचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज देखील भारत हा कृषीप्रधानच देश आहे. या देशामधले बहुसंख्य लोक आज देखील, टक्केवारी जरी घसरती असली तरी आज देखील बहुसंख्य लोक हे त्यांची उपजीविका शेतीवरतीच करतात. आणि या शेतकऱ्यांनी देखील या इंग्रजी शासनाला वेळोवेळी सळो की पळो करून सोडलेलं आहे, त्याच्याविरुद्ध संघर्ष केलेला आहे. आपण सहज शिरूरमधनं जात असताना आपल्याला करडे नावाचं गाव कदाचित वाटेत आधीमध्ये लागत असेल, परंतु आपल्याला कल्पना नसते की 1875ला या करडे गावामध्ये एकत्र येऊन शिरूरच्या शेतकऱ्यांनी इंग्रजांना आम्ही शेतसारा देणार नाही, तुमचे जे जुलमी कायदे ते आम्ही मानणार नाही, अशा प्रकारचं एक आंदोलन उभं केलं. आणि ते आंदोलन बघता बघता 4 जिल्ह्यांमध्ये पसरलं. मग त्याच्यामध्ये पुणे जिल्हा असेल, त्याच्यामध्ये नगर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, या 4 जिल्ह्यांमध्ये आंदोलन पसरलं. परंतु दुर्दैवाने याची आम्हाला कल्पना नसते. अशाच प्रकारचं एक विलक्षण आंदोलन जे जवळपास 50 वर्ष चाललं, ते राजस्थानमध्ये मेवाड नावाचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये भीलवाडा नावाचा जिल्हा आहे, तिथे ब्रिजोलिया किसान आंदोलन या नावानं चाललं. आणि जवळपास 50 वर्ष चाललेलं आंदोलन हे सर्व प्रकारानं चाललं. त्या आंदोलनाचं वर्णन जर वाचलं तर त्यावेळेला शेतकऱ्यांवरती जवळपास 84 प्रकारचे कर लावलेले होते. आता हे 84 प्रकारचे कर कसले होते, तर समजा माझ्या वडिलांची शेती आहे, त्यांचं निधन झालं तर वारसा हक्कानं ती शेती माझ्याकडे येते, पण वडिलांची शेती वारसा हक्कानं माझ्याकडे आल्याबद्दल मी कर दिला पाहिजे. अशा प्रकारचे जवळपास 84 कर होते. आणि या 50 वर्ष चाललेल्या आंदोलनामध्ये ज्यांनी जो मधला आंदोलनाचा टप्पा आहे त्याच्यामध्ये नेतृत्व केलं, त्यांचं नाव विजयसिंह पथिक. असंच आंदोलन आपल्या पंजाबमधल्या बांधवांनी केलं, ज्याला कुका आंदोलन असं म्हटलं जातं. 1871मध्ये त्यांनी कोट्यावधी भारतीयांच्या श्रद्धेचा जो विषय आहे आणि आपल्या राज्यघटनेने मार्गदर्शक तत्वांमध्ये ज्यांचं संरक्षण केलं पाहिजे, अशा गोहत्या विरोधी आंदोलन त्यांनी केलं. जवळपास 7 लाखांच्यापर्यंत या कुका नामधारी मंडळींची संख्या पोचलेली होती. आणि पंजाब प्रांतामध्ये, पंजाब प्रांत मी म्हणतोय त्यावेळेला आजचा आपला पश्चिम पंजाब आणि आजचा आपला पूर्व पंजाब आणि पाकिस्तानमध्ये आज असलेला पश्चिम पंजाब, हा सगळा प्रांत आपण लक्षात घेतला पाहिजे. त्या ठिकाणी या सगळ्यांनी आंदोलन केलं आणि सरकारला सळो की पळो करून सोडलं. आपण अनेक वेळेला तामिनी घाटातनं कोकणामध्ये जात असू. तामिनी घाटातून जात असताना आपल्याला तिथं धरण आपल्याला दिसतं. परंतु जगाच्या पाठीवरती धरणग्रस्तांच्या समस्या समाजापुढे मांडण्याचं पहिलं आंदोलन झालं तर ते आपल्या पुण्याच्या जवळ झालं. आणि तो मुळशी धरणाचा सत्याग्रह. आपल्या सगळ्यांना सेनापती बापटांचं नाव कदाचित माहिती आहे. जवळपास 7-8 वर्ष हा संघर्ष चालला. परंतु या सर्व एकूण शेतकरी आंदोलनाबद्दल आम्हाला किती माहिती असते, शेतकऱ्यांच्या मागण्याबद्दल आम्हाला किती माहिती असते, आपण ती जाणीवपूर्वक करून घेतली पाहिजे, अशी आपल्या सगळ्यांना मी नम्र विनंती करतो. पुढचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे महिलांचा. महिलांचं कर्तृत्व हे दोन्ही प्रकारचं आहे. जर त्यांनी ठरवलं तर ते निरांजनामधली समयीमधली ती मंद वात असते आणि ठरवलं तर ती लोळ भास्कराचा अशी होऊन ती शत्रूवरती तुटून पडत असते. या सगळ्या संघर्षामध्ये महिलांनी देखील अतिशय मोठ्या प्रमाणावरती योगदान दिलेलं आहे. राणी चेन्नम्मा यांचं नाव आपल्याला कदाचित माहिती असेल. राणी लक्ष्मीबाई यांचं नाव आपल्याला माहिती असतं. या ठिकाणी पुतळा आपण कधी त्याला जाऊन अभिवादन देखील करत असू. परंतु अशाच प्रकारचं एक समांतर उदाहरण जे आहे ते राणी चेन्नम्माचं आहे. ज्यांचं जे संस्थान होतं ते आजच्या कर्नाटकामध्ये येतं. कित्तूर हे त्यांच्या संस्थानाचं नाव. 1824मध्ये दुर्दैवानं सुरुवातीला त्यांच्या पतीचं निधन झालं
आणि अगदी काही महिन्यातच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं निधन झालं. त्यावेळेला कित्तूरच्या राणी चन्नम्मा ज्या होत्या त्यांचं वय जवळपास 50शीला होतं. 1778चा त्यांचा जन्म आहे. आता कल्पना करा की त्या काळामध्ये एकूण आयुर्मान कमी आहे, वयाच्या बहुतेक सर्व मर्यादा पार केलेल्या आहेत, परंतु या कित्तूरच्या राणी चन्नम्मा यांनी ठरवलं की मी संघर्ष करणार. जो संस्थान बरखास्तीचा कायदा इंग्रजांनी लागू केलेला होता तो मला मान्य नाही. माझ्या धर्मानं, माझ्या परंपरेनं, माझ्या संस्कृतीनं मला दत्तक देण्याचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार बजावून मी एकाला माझ्या मांडीवरती दत्तक म्हणून घेणार आणि त्याला हे राज्य मी सुपूर्त करणार. आणि पुढचे जवळपास काही वर्ष हा संघर्ष चालला. त्या संघर्षामध्ये दुर्दैवानं सुरुवातीला जरी विजय झाला तरी शेवटी मात्र या राणी चन्नम्मा यांना अटक करण्यात आलं आणि त्यांना किल्ल्यामध्ये कोंडून ठेवण्यात आलं. त्यांना कोंडून ठेवण्यात आलं तरी देखील त्यांचे साथीदार लढत होते आणि त्यांचा एक अतिशय महत्त्वाचा साथीदार ज्यावेळेला त्या लढाईमध्ये हुतात्मा झाला ही बातमी त्यांना कळली त्यावेळेला त्यांनी आपले प्राण त्यागले. असं सांगितलं जातं लोककथांच्या मध्ये की आता इथून पुढे स्वातंत्र्याची आशा राहिली नाही म्हणून हातामध्ये जो हिरा होता त्या हिऱ्याची अंगठी त्यांनी गिळली आणि त्यांनी आपला स्वतःचा देह संपवला. या राणी चन्नम्मांची माहिती एक देश म्हणून आपल्याला असली पाहिजे, एक समाज म्हणून असली पाहिजे. हा एका बाजूला सशस्त्र संघर्ष आहे, दुसऱ्या बाजूला सनदशीर मार्गामध्ये सुद्धा अनेक स्त्रियांनी काम केलेलं आहे, अनेक जणांनी योगदान दिलेलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये येवला नावाचं एक गाव आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महत्त्वाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची चळवळ त्या ठिकाणी देखील पोचली आणि त्या ठिकाणी देखील सनदशीर मार्गानं आंदोलन सुरू झालं. वर्ष होतं 1930चं. आपल्या सगळ्यांना माहिती की 1930चं वर्ष आपल्या सगळ्यांना माहिती की दांडी सत्याग्रहाचं आहे. उचललेस तू मीठ मूठ बर साम्राज्याचा खचला पाया, अशा प्रकारचं वर्णन कवींनी त्याच्या गीतामध्ये केलं. जसं दांडी यात्रा काढून महात्माजींनी त्या मिठाचा सत्याग्रह केला तसंच ठिकठिकाणी सत्याग्रह करण्याचा सगळा एक क्रम सुरू झाला आणि त्या क्रमामध्ये त्या ठिकाणी आपटे गुरुजी म्हणून होते, त्यांच्या पत्नी होत्या राधाबाई आपटे, त्यांनी त्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला. आता हे पहिलं जे उदाहरण मी सांगितलं ते एका अर्थानं राज्यकर्त्या स्त्रीचं होतं. आपण ज्याला म्हणतो की समाजातला एका अर्थानं अभिजन वर्ग आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, अशा वर्गातलं उदाहरण आहे. आता हे मी राधाबाई आपटेंचं सांगतोय, ज्याला पांढरपेशे मध्यमवर्गीय असं वर्णन करता येईल अशा पद्धतीच्या घरातलं हे उदाहरण आहे. राधाबाई आपटेंनी देखील सत्याग्रह केला आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. त्यावेळच्या तुरुंगातली आणि तिथल्या अनन्य दशेची आपण कल्पना देखील करू शकणार नाही, कारण मुळातच तुम्ही अर्धे सैतान आणि अर्धे बालिश असल्यामुळे तुमचे कसले अधिकार. तुम्हाला जेमतेम जगायला मिळलं पाहिजे, तुम्ही श्वास घेत राहिलं पाहिजे, याच्यासाठी म्हणून जे काही कदान्न देता येईल तशा प्रकारचं अन्न त्या ठिकाणी दिलं जायचं. या राजबंदी होत्या, त्यामुळं त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा नव्हती, त्यांना फक्त कारावासाची शिक्षा होती. परंतु त्यांनी स्वतःच्या आठवणी लिहून ठेवल्या. त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही जाणीवपूर्वक असं करत असू की ज्या सश्रम कारावास भोगणाऱ्या महिला आहेत त्यांच्याबरोबर आम्ही राहत असू. वर्णन त्यांनी असं केलं की आम्ही ज्या खादीच्या साड्या नेसून सत्याग्रह केले, ती खादीची साडी धुताना अशा काही महिला होत्या की त्या साडी धुताना इतके कष्ट व्हायचे की चेहरा इतका लाल बुंद व्हायचा. म्हणजे कष्टाची आजपर्यंत कधी सवयच नाही, परंतु हे सगळे कष्ट करणाऱ्या राधाबाई आपटे एक नव्हे, अशा अनेक महिला आहेत की ज्यांनी सनदशीर सत्याग्रहामध्ये देखील भाग घेतला. अजून एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष भारताच्या स्वातंत्र्यासाठी झाला आणि तो आपल्याला माहिती आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये जाऊन आझाद हिंद सेना उभारली. त्या आझाद हिंद सेनेचं त्यांनी आवाहन केलं. 1942ला साधारणपणे आझाद हिंद सेनेची स्थापना झाली आणि तिथून पुढे त्याची काही वर्ष वाटचाल झाली, आपल्या सगळ्यांना माहिती. त्यावेळेला आजचा जो म्यानमार आहे किंवा ब्रह्मदेश आहे तो भारताचाच भाग समजला जायचा. त्या म्यानमारमधल्या रंगून शहरामध्ये अत्यंत एक श्रीमंत कुटुंब होतं ज्यांच्या स्वतःच्या खाणी होत्या. त्या अत्यंत श्रीमंत कुटुंबामध्ये राजमणी नावाची एक युवती जन्माला आली. जन्म आहे 1927-28चा जन्म आहे. 16-17 वर्षांची युवती, परंतु ज्या वेळेला तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशा प्रकारचं नेताजींचं आव्हान त्यांच्यापर्यंत पोचलं. त्यावेळेला त्यांनी त्या आझाद हिंद सेनेमध्ये भाग घेतला. मग वेश पालटून जायचं, इंग्रजांच्या सैन्यात जायचं, त्यांची गुपितं फोडून आणायची, इकडची माहिती मिळवून आणायची आणि त्या प्रकारे उठावाच्या योजना करायच्या, असं सगळ्यांनी त्यांनी केलं. एक प्रसंग तर इतका विलक्षण आहे की त्या प्रसंगामध्ये त्यांच्या ज्या सहकारी होत्या त्यांना इंग्रजांनी कैदेत ठेवलेलं होतं आणि मग कैदेत ठेवलेल्या आपल्या सहकाऱ्यांना सोडवलं पाहिजे म्हणून यांनी वेषांतर केलं. यांनी वेषांतर कुणाचं केलं तर यांनी वेषांतर नर्तिकेचं केलं.
एक नर्तिका म्हणून त्यांनी त्या इंग्रजांच्या सगळ्या कॅम्पमध्ये प्रवेश केला. त्या सगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांना बेहोश केलं, त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये द्रव्य मिसळलं, त्यांची शुद्ध हरपवली आणि शिताफीनं आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन त्या निसटल्या. 1947ला ज्या वेळेला त्या भारतामध्ये आल्या, कारण आता ब्रह्मदेश वेगळा झाला आहे त्यावेळेचा, आजचा म्यानमार वेगळा झाला आहे, त्यावेळेला सर्व खाणींवरचा हक्क सोडून दिला गेला. जवळपास 60 वर्षानंतर त्यांचं निधन झालं. अन्नान्न दशा ज्याला म्हणतात, की दिवसभर पोटात घालायला अन्नाचा दाणा नाही, अशा प्रकारचं जीवन त्या जगल्या आणि विपन्नावस्थेत शेवटी त्यांची दखल घेतली तामिळनाडूमधल्या तिथल्या सरकारने. त्यांना काही एक मोफत राहायला घर दिलं आणि थोडीफार रक्कम दिली, पण ही अनेक दशकांच्या संघर्षानंतर. त्यामुळं राजकुलातल्या स्त्रिया असू द्यात, श्रीमंत वर्गातल्या स्त्रिया असू द्यात, मध्यम वर्गातल्या स्त्रिया असू द्यात किंवा कामगार वर्गातल्या देखील स्त्रिया असू द्यात, त्या सगळ्यांनी देखील या संघर्षामध्ये भाग घेतला आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अशा प्रकारच्या स्त्रियांचं या आंदोलनामध्ये अतिशय मोठं योगदान आहे, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्याची आपण माहिती घेतली पाहिजे. आपल्यापैकी अनेक जण या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाशी संबंधित असलेले प्राध्यापक बंधू भगिनी आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देखील अतिशय विलक्षण पद्धतीची कामगिरी आपल्या पूर्वजांनी केलेली आहे, त्याची आपल्याला पुरेशी कल्पना असली पाहिजे, त्याची आपण माहिती घेतली पाहिजे. डॉक्टर आशिष नंदी नावाचे एक अभ्यासक आहे, त्यांचं एक वाक्य माझ्या ऐकण्यात आलं. त्या वाक्यामध्ये आशिष नंदींनी असं म्हटलं की कलोनियल्स impressed some kind of black magic on the minds of the native which was based on the modern science. की शास्त्र आमच्याकडेच आहे, आधुनिक शास्त्र हे फक्त आम्हीच निर्माण केलेलं आहे, तुम्हाला शास्त्राची परंपराच नाही, हे सगळं थोटांड आहे, पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे त्या कवींच्या कल्पना आहेत, त्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत. अशा प्रकारचं सगळी मनोभूमिका आपल्या देशबांधवांच्या मनामध्ये तयार केली आणि या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देखील अनेक जणांनी संघर्ष केला. डॉक्टर महेंद्रलाल सरकार हे कलकत्त्यामधले अतिशय एक नाणावलेले डॉक्टर होते, आपण लक्षात घेऊया. अजून एक आपण जरा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की मी म्हटलं तसं की 1757ला इंग्रजांची सत्ता या देशावरती झाली आणि अनेक वर्ष ही इंग्रजांच्या दृष्टीनं देशाची राजधानी कलकत्ता होती आणि 1911 नंतर मात्र क्रमाक्रमाने ती दिल्लीला स्थानांतरित झाली. त्यामुळे मी गोष्ट सांगतो ती इंग्रजांच्या त्यावेळेच्या राजधानीची कलकत्ता शहराची. हे महेंद्रलाल सरकार जे होते ते इंग्रजांनी नाईलाजानं इथल्या भारतीयांना आधुनिक पद्धतीचं वैद्यक शिक्षण दिलं पाहिजे म्हणून व्यवस्था सुरू केली, कारण त्यांना पुरेसे डॉक्टर्सच मिळेना. आणि त्याच्यातले शिकणारे अत्यंत हुशार विद्यार्थी, इतके हुशार विद्यार्थी की ज्यावेळेला त्यांचे प्राध्यापक काही कारणांना सुट्टीला जात असत त्यावेळेला ते सांगत असत महेंद्रलाल सरकारांना की आता मी एक पुढचे काही दिवस नाही आहे, तर अमुक अमुक भाग जो आहे तो तू सगळ्यांना शिकव. आणि ते शिकवायचे. नंतर ते डॉक्टर झाले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचा एकूण वैद्यकीय व्यवसाय चालला गेला. म्हणजे ज्यांनी वंदे मातरम लिहिलं असे बंकिमचंद्र चटर्जी, रामकृष्ण परमहंस, अशा सगळ्यांसारखी ईश्वरचंद्र विद्यासागर अशी सारखी थोर मंडळी हे त्यांचे रुग्ण होते. आणि इंग्रजांनी मी म्हटलं तसं की पद्धतशीरपणे आमच्या मनावरती हे बिंबवलं होतं की इंग्रज शिकवली तेवढंच शास्त्र आणि तेवढंच खरं. त्यामुळं यांना आपल्या ज्ञानाचा एका अर्थानं गर्व झाला आणि त्यांना असं वाटायला लागलं की माझ्याकडे येणारा रुग्ण जो आहे तो बराच होतो, बरा होतो नाही, तो बराच होतो. आणि 1863मध्ये ज्यावेळेला ब्रिटिश मेडिकल काउन्सिलची स्थापना झाली त्यावेळेला त्याचे ते सदस्य बनले, सचिव देखील बनले. परंतु असं झालं की एक रुग्ण त्यांच्याकडे आला आणि तो बरा झाला नाही. आणि आपल्याला माहिती आहे की हल्ली आपण सेकंड ओपिनियन वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग नाईलाजानं तो दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे गेला. ते डॉक्टर होते होमिओपॅथीतले तज्ज्ञ. आता ही होमिओपॅथी कुठं सुरू झाली तर ती जर्मनीमध्ये सुरू झाली. इंग्रजांचं आणि जर्मनीचं किती सख्य आहे 2 विश्वयुद्ध झाल्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं होमिओपॅथीला मान्यता नव्हती आणि हा जो रुग्ण होता तो दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे जाऊन बरा झाला. हे डॉक्टर यांचे मित्र होते. मग जाऊन यांनी अभ्यास केला. त्यांच्या मनामध्ये आलं की अरे यांनी कसं काय याला बरं केलं असेल म्हणून त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास सुरू केला. आणि नंतर त्यांच्या लक्षात असं आलं की जी तर्काधारित पद्धती आहे ती तर्काधारित पद्धती होमिओपॅथीमध्ये देखील वापरली जाते, ते देखील एक शास्त्र आहे. म्हणून त्यांनी स्वतःचा त्याचा अभ्यास केला आणि सुरुवातीच्या ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या त्या अधिवेशनामध्ये त्यांनी एक निबंध केलेला होता आणि त्यांनी होमिओपॅथीवरती आधी कडकडून टीका केलेली होती की ते थोटांड आहे, भोंदूभावांचं आहे वगैरे वगैरे. परंतु त्यांचं संपूर्णपणे मतपरिवर्तन झालं स्वतःच्या अभ्यासावरती आणि अनुभवाच्या आधारावरती.
त्यांनी या ब्रिटिश मेडिकल असोसिएशनमध्ये स्वतःचा एक प्रबंध प्रसिद्ध केला आणि होमिओपॅथी देखील कसं एक वैद्यशास्त्र आहे, शास्त्राचे सर्व नियम त्याला कसे लागू पडतात हे त्यांनी त्या प्रबंधामध्ये मांडलं. झालं, इंग्रजांचं पित्त खवळलं, त्यांना त्या संघटनेत तर काढून टाकण्यातच आलं, परंतु त्यांची वैद्यकीय सेवा देखील चालू राहणार नाही, कोणी रुग्ण देखील त्यांच्याकडे जाणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी केली. मग नंतर असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्सेस नावाची एक संस्था त्यांनी कलकत्त्यामध्ये सुरू केली, एक जर्नल देखील सुरू केलं आणि त्याच्यामध्ये त्या उद्देश 2 ठेवलेले आहेत. आज देखील त्याच्या वेबसाईटवरती हे उद्देश आपल्याला बघायला मिळतात की या जर्नलमध्ये प्रसिद्धी कशाला मिळेल, तर एतद्देशीय ज्ञानाच्या आधारावरती जे शास्त्राचा प्रबंध असेल त्याला मिळेल. नॅशनलिस्टिक अशा पद्धतीचा ॲप्रोच त्यांचा होता आणि देशाभिमान, पॅट्रियटिझम याला प्रसिद्धी मिळेल अशा प्रकारचं काम त्यांनी केलं. परंतु महेंद्रलाल सरकारांचं नाव आपल्या देशामध्ये किती जणांना माहिती. असाच एक विलक्षण संघर्ष केला तो जगप्रसिद्ध जे शास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जगदीशचंद्र बसू, जे वायरलेसचं संशोधन त्यांना मार्कोनीला आता ते बदलून ते बसू मार्कोनी दोघांना दिलं जातं. तर हे जगदीशचंद्र बसू इंग्लंडमध्ये शिकायला गेले, BSc फिजिक्स होऊन आले. नंतर ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं असे रॅले त्यांचे गुरु होते आणि त्या लॉर्ड रॅलेंनी इथल्या गव्हर्नर जनरलला पत्र लिहिलं 1885च्या आधी. त्यांना पत्रामध्ये असं लिहिलं की हा अतिशय बुद्धिमान आणि हुशार असा विद्यार्थी, त्याला योग्य अशी तुम्ही नोकरी तुमच्या ठिकाणी द्या. आणि म्हणून त्यांनी अर्ज केला. तर त्यावेळेला 2 प्रकारच्या व्यवस्था चालायच्या. एक होती इम्पिरियल एज्युकेशन सर्व्हिस, म्हणजे जे ब्रिटिश आहेत त्यांनाच फक्त तिथे शिकवायचा अधिकार होता, आणि दुसरी होती प्रोव्हिन्शियल एज्युकेशन सर्व्हिस. आता जरी जगदीशचंद्र बसू जे होते त्यांचं प्रमाणपत्र साक्षात लॉर्ड रॅलींनी दिलं होतं, तरी देखील ते मान्य करण्यात आलं नाही. त्यांनी अर्ज केला आणि त्या अर्जाला उत्तर असं देण्यात आलं की शास्त्राला आवश्यक अशी विचार करण्याची तर्कशुद्ध क्षमता भारतीयांच्यामध्ये नसते, म्हणून कोणताही भारतीय नोकरीला पात्र नाही. एक वेळ जगदीशचंद्र बसूंना असं म्हणलं असतं की तुमच्यामध्ये असं विचार करण्याची क्षमता नाही म्हणून तुमचा अर्ज नाकारतोय, परंतु भारतामध्येच कोणामध्ये अशी क्षमता नाही, अशा प्रकारचं त्यांनी केलं. परंतु दबावामुळे त्यांना घेण्यात आलं. मग तिथं भेदभाव कसा होता, तर ज्या वेळेला ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला जेवढं वेतन असायचं त्याच्या 1/3 वेतन हे प्रोव्हिन्शियल एज्युकेशन सिस्टीममध्ये करणाऱ्याला होतं. ऐकताना आपल्याला जरा समांतर धागा कुठे कुठे सापडेल असं मला वाटतं. जगदीशचंद्र बसूंनी अशा प्रकारे वरून पत्र आणून मिळवल्यामुळे तर त्यांना त्याच्या 1/3 म्हणजे जो वेतन त्यांच्या इतकाच शिकलेला, त्यांच्या याच्यात गुणवत्तेचा ब्रिटिश प्राध्यापक घेत होता, त्याच्यात 10% वेतन हे जगदीशचंद्र बसूंना देण्यात आलं. का देण्यात आलं? त्यांच्याकडे क्षमता नव्हती, त्यांच्याकडे पदवी नव्हती, त्यांच्याकडे पात्रता नव्हती. एकच त्यांचा गुन्हा होता, कारण ते जन्मानं भारतीय होते, हा त्यांचा गुन्हा होता. जगदीशचंद्र बसूंनी एका प्रकारे त्याच्या विरोधाला सुरुवात केली. विरोध त्यांनी काय केला? विरोध असा केला की मी तर नोकरी करणार, परंतु इथलं वेतन मात्र मी घेणार नाही. मग 1 महिना नाही, 2 महिने नाही, 3 महिने नाही, जवळपास 3 वर्ष जगदीशचंद्र बसूंनी वेतन घेतलं नाही आणि शेवटी इंग्रज सरकारला हे मान्य करावं लागलं आणि 3 वर्षानंतर फरकासहित वेतन त्यांना द्यावं लागलं. सत्याग्रह म्हणजे काय? अहिंसक मार्गाने स्वतःच्या मागणीचा धरलेला आग्रह. जगदीशचंद्र बसूंनी कुठं हिंसेचा अवलंब केलेला नाही, त्यांनी तर सनदशीर मार्गाचाच अवलंब केला. त्यामुळे सत्याग्रहाची कल्पना जगदीशचंद्र बसू यांनी प्रत्यक्षात आणली, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. जगदीशचंद्र बसूंच्या मालिकेतले अजून एक शास्त्रज्ञ ज्यांचं नाव आपण लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांचं नाव आहे प्रफुल्लचंद्र रे. हे प्रफुल्लचंद्र रे होते, ते रसायनशास्त्रातले अतिशय तज्ज्ञ होते आणि त्यांनी बेंगॉल केमिकल्स नावाची एक स्वतःची एक कंपनी त्यांनी उभी केली. आणि ज्या वेळेला टाटांनी स्टील उद्योग उभं करायचं सुरुवात केली त्यावेळेला 1904च्या दरम्यान दोराबजी टाटांना ते जाऊन भेटले आणि त्यावेळेला सल्फ्युरिक ॲसिडची गरज ही मोठ्या प्रमाणावरती असायची. या प्रफुल्लचंद्र रेंनी टाटांना असं सांगितलं की तुम्हाला केवढं सल्फ्युरिक ॲसिड लागतं तेवढं तुम्ही सांगा, माझ्या कारखान्यातून उत्पादन करून मी देतो, परंतु भारताचा पैसा हा भारतातच राहिला पाहिजे. टाटांनी त्यांची मागणी मान्य केली आणि प्रफुल्लचंद्र रे यांनी त्या पद्धतीने आपला उद्योगाचा विस्तार केला. हिंदू केमिस्ट्री नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये अजूनही काही लोकांना असं वाटतं की हिंदू म्हटल्यानंतर कुठंतरी संकुचित
कप्पेबंद जातीयवादी विचार करणारे लोक आहेत असं वाटलं जातं. दुर्दैव आहे देशाचं. परंतु देशाची परंपरा हीच सांगते, ज्यावेळेला दिल्लीला आम्ही कुतुब मिनारला भेट द्यायला जातो, कुतुब मिनार तुम्ही बघा, परंतु कुतुब मिनारच्या अगदी शेजारी उभा असलेला विष्णुस्तंभ पाहिल्याशिवाय मात्र माघारी येऊ नका. 1600 वर्ष सर्व प्रकारच्या वातावरणाला तोंड देत, आजच्या प्रदूषणाला देखील तोंड देत तो शुद्ध पोलादाचा स्तंभ त्या ठिकाणी उभा आहे. 1600 वर्षापूर्वी कोणतं तंत्रज्ञान या देशामध्ये होतं, कोणतं शास्त्र या देशामध्ये होतं, त्याला तुम्ही नाव काय देणार? प्रफुल्लचंद्र रेंनी तेच नाव त्यांना दिलं. शास्त्राच्या या सगळ्या प्रवासाचा परिणाम असा झाला की भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालं 1930 आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर व्यंकटरमण यांचं नाव आपल्याला माहिती आहे. ते ज्या संस्थेमध्ये संशोधन केलं तीच ही संस्था कल्टिवेशन ऑफ सायन्सेस, त्याच्यामध्ये त्यांनी शिकले आणि ती राष्ट्रभक्तीची ज्योत त्यांच्यामध्ये निर्माण झाली. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक व्यक्ती, अनेक संघटना, अनेक समुदाय आपल्याला बघायला मिळतात की ज्यांनी कोणत्याही प्रकारे आपल्या ध्येयाशी तडजोड केलं नाही आणि स्वातंत्र्यासाठी ते अनिर्निश प्रयत्न करीत राहिले. आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत असताना जो प्रश्न डिनॅशनलायझेशनचा मी सुरुवातीला मुद्दा उपस्थित केला, आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की खरंच सर्वार्थाने आम्ही भारतीय पद्धतीने आम्ही जगतो का? आमचा व्यवहार, विचार, वागणं, बोलणं हे त्या पद्धतीनं होतं का? आणि हे त्या पद्धतीनं होत नसेल तर त्या पद्धतीनं आपण गेलं पाहिजे. आणि आपण सगळेजण भाग्यवान असे आहोत की जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आता सरकारनं स्वीकारलेलं आहे, त्याच्यामध्ये आता भारत केंद्रीय शिक्षणाला हे महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आपण याची जास्तीत जास्त माहिती मिळवली पाहिजे. आपण स्वतः तर मिळवली पाहिजेत, परंतु आपण भाग्यवान अशासाठी आहोत की जे भारताचं भवितव्य घडवणार आहेत काही वर्षामध्ये, काही दशकांमध्ये, अशी सगळी युवा मनं ही आमच्या समोर असणार आहेत. मग आमचा शिकवण्याचा विषय कोणता देखील असू द्या, वर्गामध्ये शिकवताना जाता जाता एखाद दुसऱ्या मुद्द्याचा आपण उल्लेख करू शकतो. अनौपचारिक भेटीमध्ये, अनौपचारिक संवादामध्ये आपण याची माहिती विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि त्यांच्या मनामध्ये ही प्रेरणा आपण निर्माण करू शकतो. त्यांना आपण हे सगळ्याची माहिती करून दिली पाहिजे, त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करून दिली पाहिजे. मग जसं या ठिकाणी सशस्त्र क्रांतीचा लढा झाला, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे लढे कोणी केले, त्याच्यामधल्या प्रमुख व्यक्ती कोण आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचा, काव्यांचा समावेश असला पाहिजे की ज्यांच्यावरती दुर्दैवाचा आघात झाला, असे कवी गोविंद, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, इतिहासकालीन सिद्धांत जाणा, अशी कविता त्यांनी प्रसिद्ध केली. आणि असं म्हटलं जातं की अनंत कान्हेरेंना जी प्रेरणा मिळाली ती या काव्यामधून मिळाली. त्याच्यावरती बंदी घातली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे मोठे बंधू होते बाबाराव सावरकर, त्यांना जन्मठेपेची शिक्षा हे काव्य प्रकाशित केलं म्हणून झाली. त्याच नाशिकमध्ये विलक्षण किती योगायोग आपल्याला माहिती नाही, परंतु त्याच नाशिकमध्ये काही वर्षानंतर कुसुमाग्रजांची कविता अवतरित झाली. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, अनवजरांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. आईला ते आश्वासन देतात. आई म्हणजे जिच्या पोटी जन्माला आलो ती तर आई आहेच, परंतु आम्ही सगळे जिच्या पोटी जन्माला आलो ती भारत मातेला ते म्हणतात, कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक्काल, लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार आई, खळाखळा तुटणार. अशा प्रकारचं प्रेरणा देणारं काव्य देखील या ठिकाणी निर्माण करण्यात आलं. या सगळ्याची थोडी थोडी माहिती आपण एकत्रित केली पाहिजे. अनौपचारिक चर्चांमध्ये एकमेकांशी ती आपण संवादाचं साधन वापरत एकमेकांशी ती आपण वाटून घेतली पाहिजे, आपण सगळ्यांना सांगितली पाहिजे आणि सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रेरणा निर्माण केली पाहिजे. ती प्रेरणा कोणती आहे? भारताची प्रेरणा ही निसंशयपणे विश्वबंधुत्वाचीच आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. माऊलींनी किती वर्षापूर्वी लिहून ठेवलं, शेकडो वर्षांपूर्वी माऊलींनी लिहून ठेवलं. ते हजारो वर्षांच्या प्राचीन संस्कृतीचा तो परिपाकच आहे. आणि आज देखील त्या विश्वबंधुत्वाच्या नात्यानं भारत जगामध्ये काम करत असतो. याची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. ते उदाहरण कोणतं आहे? दक्षिण आफ्रिकेमध्ये केनिया नावाचा देश आहे. गेले 2-2.5 वर्ष आपण कोविडच्या सगळ्या साथीचा सामना करतो. त्यांनी आपल्या भारतीय बांधवांना भेट म्हणून एक थोडंसं धान्य वगैरे वगैरे सगळ्या सामुग्री वाटत. आमच्या भारतामधल्या दुर्दैवानं तथाकथित जे स्वतःला शहाणे समजतात त्यांनी त्याची थट्टा उडवली की अरे एवढा 130 कोटी लोकांचा देश आणि त्यांना यांना मूठभर धान्य कुठं मिळणार. परंतु भारताची परंपरा भगवान श्रीकृष्णाच्या मित्र असणाऱ्या सुदाम्याची आहे.
ते मूडवर पोहेच भगवंताला गोड लागले हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामागचा भाव आपण लक्षात ठेवला पाहिजे. जग भारताकडे विश्वबंधुत्वाच्या नात्यानं बघतंय याचा हा एक संकेत आहे असं मला वाटतं. दुसरा एक विलक्षण संकेत आहे. ज्यावेळेला लसीचं उत्पादन भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालं त्यावेळेला भारताची तर गरज भागवली पाहिजेच, परंतु जगाची देखील गरज भागवली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा व्यापारी किंवा आर्थिक विचार न करता म्हणून आपण अनेक देशांना ती लस पाठवली. ती लस पाठवल्यानंतर ब्राझीलचे जे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी एक ट्विट केलं. इंटरनेटवरती उपलब्ध आहे, आपण जरूर बघू शकता. ते ट्विट अतिशय सुंदर आहे, ज्याच्यामध्ये भारताची परंपरा आहे, भारताची संस्कृती आहे, भारताचा जगाला दिलेला संदेश आहे. त्या ट्विटमध्ये असं त्यांनी दाखवलेलं, आपल्या सगळ्यांना रामायण माहिती आहे. रामायणामध्ये ज्यावेळेला लक्ष्मणाला मूर्छा आली त्यावेळेला द्रोणागिरी पर्वत घेऊन हनुमंत आले श्रीलंकेमध्ये वगैरे वगैरे, ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट असं केलं की हनुमंत निघाले द्रोणागिरीच्या जागी, आता तिथं लसींचा डोंगर आहे आणि लसींचा डोंगर घेऊन हनुमंत निघालेले आहेत. ते भारतातून निघाले आहेत आणि चाललेत कुठे? ब्राझीलला, दक्षिण अमेरिकेमध्ये. भारताचा इतिहास, परंपरा, संस्कृती, विज्ञान, तत्त्वज्ञान, विचार, आचार सर्व सांगणारं हे अत्यंत महत्त्वाचं ट्विट आहे. त्यामुळं आता भारत आपली जागा घेणार आहे, ज्याची उद्घोषणा अनेक महापुरुषांनी केली. आपण सगळ्यांनी त्याची तयारी करूयात. या स्वराज्य 75च्या निमित्ताने आपण अधिक अध्ययन करूयात. आपल्या विद्यार्थिनींना याचा अवगत करूयात आणि ते ध्येय आता दिसू लागलेलं आहे. त्या ध्येयापरी जाण्यासाठी आपण आपल्या परीनं अतिशय जल्दी करूयात. लक्ष पावलां सवे चालती लक्ष नवी पावले, लक्ष पावलां सवे चालती लक्ष नवी पावले, दूर जरी ध्येयाचे मंदिर कळस दिसू लागले, कळस दिसू लागले. धन्यवाद.